हरे 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 कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 कावले हरे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामनाथ बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु सावरम बाबा महाराज की जय सब साधु संतान की जय श्री गणेशाय नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा बजरंगबली की जय पांडुरंग हरे पांडुरंग हरे प्राप्त संगीत प्राप्त घडी आता श्रावण मासानिमित्तानं जो काही उपक्रम हरिभक्तपरायण गुरुवर्य संतोष बाबा पानसरे यांनी राबवलेला आहे आणि ह्याच्या पाठीमागचा हेतू काय असेल ते सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे. कारण काय हा नवे एकुलतेचा खेळ म्हणून जमेला मेळ नाही का. या उक्तीप्रमाणे हा अखंड श्रावण मासामध्ये मदर पामाराकडे मला वाटतं 9व्या दिवसाची सेवा आलेली आहे. मी काही प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, एक आपल्यामधील एक विद्यार्थी आहे. आपण गुरुजन आहात म्हणून आपल्या सेवेसाठी मदर पामराला अभंगाची निवड आहे. माऊलींच्या हरिपाठामधील पूर्ण म्हणजे श्रावण मासामध्ये जो काय हरिपाठ आहे त्या हरिपाठ पण जो अभंग आपल्या वाट्याला येईल त्या उक्तीप्रमाणे त्यावर आपल्याला जे काही चिंतन असेल येईल. जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, सहाने करून सोडावे सकळ जण. ह्या उक्तीप्रमाणे मदर पामराकडे हरिपाठामधील 9वा अभंग आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे,
रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप, एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिले, नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगी या साधली जीवन कला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लादला कृष्ण दाता, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ बिरला जाणे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना कोण कधी. सांभाळून घ्या मंडळी. आपल्या सेवेसाठी जो निवडून दिलेला अभंग आहे, माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे जे काय माझ्या बुद्धीला जे मी संतांच्या संगती मनोमार्गगती आणि 11वा श्रीपती येणे पंथे या संगतीने साधू संतांच्या संगतीने जेवढे मी ग्रहण केलं, माझ्या कानावर आलं, काय जे मला समजले मी ते तुमच्या समोर तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं हा बाबांचा निरोप आहे. कारण काय, बाबा नेहमी सांगायचे, जर आपण चांगला विचार केला तर, का चांगला विचार करायचा आहे आपल्याला, कारण मनुष्य जन्म परत नाही. हा जो मनुष्य जन्म आहे हा परत नाही, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि सुकलिया वर्म फेरा पडेल. मग आपल्याला ह्या जन्मामध्ये वर्म काय, तर वर्मावर बोट ठेवायला पाहिजे. पण तुम्ही करता म्हणून आम्ही करायचं किंवा आम्ही करतो म्हणून तुम्ही करायचं असं नाही. परंतु आता जगामध्ये हेच चाललंय काय, पण कोणी काय फेरफार करून पाहत नाही. काय 19-20 आहे, तुम करे सो हम करते, लेकिन काय फरक पडते त्याच्यामध्ये तो त्याचा शोध घेत नाही माणूस किंवा हा जीव, बरे का. आणि हे जे ज्ञान आहे, आता जेवढे ग्रंथ आहेत काय, उपनिषदे आहेत, सर्व जेवढे आहेत, जास्त नाही, आपण गृहीत धरू 4 वेद, 6 शास्त्र, 14 विद्या, 18 पुराणे आणि 64 कला. बरं, आपलं अल्प आयुष्य आहे, अल्प आयुष्य मानव देह किती आहे, शब्द गणिले ते अर्ध रात्र खावे. मग अर्ध आयुष्य आपलं झोपेमध्ये जातं. 100 वर्षाची गणना केलेली आहे या आयुष्याच्या. 50 वर्ष झोपेत आणि 50 जागृतीमध्ये. आता 50 जागृतीमध्ये म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व आलं, बरं का आपलं. त्याच्यात 10 वर्षे गेली बालपणामध्ये, राहिली 40 आणि मग तरुणपणामध्ये. असं ती वजा होत होता. मध्येच काय आलं, ते करोनानं 3 वर्षे खाल्ली. हातामध्ये राहिली 17 वर्ष. आता ह्या अवघ्या 17 वर्षामध्ये तुम्ही काय काय कराल सांगा. घर बांधाल, शिक्षण घ्या, लग्न कराल, मुलं, म्हणजे तो चांगला विचार केला तर. चांगला विचार करत नाही माणूस. मग कधी करायचं, कल करे सो आज करे सो अभी, और इसी वक्त निकल जाएगा वक्त, तो करोगे कब. कारण का, कौन दिन येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. असं मी का बोलतोय, तर जेव्हापासून तुम्ही आम्ही जन्माला आलो आईच्या उदरातून, बरं का, जन्मा आले बाळ, त्याची वाट पाहे काळ, तेव्हापासून काळ पाठीमागे लागलेला आपल्या. आणि तो काळ कुणाची दयामायाने करत, कारण आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे चाले ना. मग इकडे तुम्ही सर्व काही विकत घ्या. ठाणा, मुंबई म्हणजे जे कोर्ट आहेत, ते कोर्ट देखील पैसेवाल्यांची कामं आहेत. आणि ते कोर्ट कचेरी तुम्ही विकत घ्या. नवे तर सुप्रीमपर्यंत, दिल्लीपर्यंत, तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत. परंतु जी वस्तुस्थिती आहे
इथं वशिला चालत नाही, तुमचा वरपर्यंत वशिला असेल. आता पाऊस पडत नव्हता तेव्हा पण काही अशी क्लिप यायची, तुम्ही लय पडाया मारता बोलतोय, माझा वरपर्यंत वशिला आहे, नाही का. मग जरा बघा पाऊस का नाही पडत, जरा फोन करून बघा वर्षाला, नाही का. पण तसं नाही, इथं जी वस्तुस्थिती आहे, तो देव बोलतोय ते माझ्या पण हातामध्ये नाही, बरं का. हे जे चालवणारं मी आहे काय. लक्ष द्या, आपल्याकडे भरपूर मंडळी नाही तरी मला वाटतं 60-70 मंडळी असेल नामधारी, बरं का. पण वस्तुस्थिती काय आहे, शॉर्ट अँड स्वीट, बरं का. मी असा ते जसं ते कुंभार मडका घडवताना त्याला ती सवय असते, पडेले बनवणे इंद्रिया सकळ. तो बघत नाही कुठं बारीक आहे, कुठं मोठा आहे, कुठं पातळ आहे, तो ठाक ठोक 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 करतो आणि त्याच्या हाताला ते वळण पडले असतं, नजरेला वगैरे सर्व बरोबर होते, तसं मग ते लगेच बाजूला करतो. तशी वस्तू तिथे टाईम इज मनी काय. तर मग आपल्याला जो मनुष्य जन्म दिलेला आहे तो कशासाठी, खरं आणि खोटं याचा निवाडा व्हायला पाहिजे. आपण करतो, नेमकं करतो ते बरोबर आहे की नाही तपासायला पाहिजे. कारण का, शास्त्र काय सांगतं बघा, माऊली काय सांगतात, आपण अभंगावर येऊ. संतांचे संगती मनोमार्ग गती, 11वा श्रीपती येणे पंथ. संतांची संगत धरली तर मनोमार्ग, मनाला गती मिळते. आणि ह्याच पंथामध्ये कुठल्या तर या साधू संतांच्या संगती वारकरी पंथामध्ये श्रीपती आकळता येतो काय. ह्या पंथामध्ये रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. आता इथे पण गुण आहे, राम शिवाचा जप करतो आणि शिव रामाचा जप. आता शिव म्हणजे नेमकं काय, शिव म्हणजे नेमकं काय, तर आपण शिवाचा जप आपण भोलेनाथ करूया. पण खरा शिव कुठला आहे, माऊली हरिपाठामध्ये सांगतात बरं का. एक हरी आत्मा, आत्मा किती, एक हरी आत्मा, जीव शिव सम. जीव आणि शिव त्याला शिव म्हटलेलं आहे. तो विश्वव्यापक तुमच्या आमच्या समोर आहे काय, त्याला शिव म्हटलेलं आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली म्हण. आणि आपण नको ते करत बसलोय. कारण काय, आपण नाही करायचं ते करत बसलोय. आता एवढे अभंग आहेत माऊलींचे काय, सर्व म्हणजे सार आहे, ज्ञानेश्वरीचं सार आहे बरं का. ज्ञानेश्वरीचं म्हणण्यापेक्षा सर्व ग्रंथांचं सार आहे. कारण काय, याच्यामध्ये काय नाही ते सांगा. आणि मग आपल्याला पुढं काय, आत्मा जो शिवाचा राम जप. आता जप कुठले म्हटलेले आहे आणि नाम काय आणि नाव काय याच्यामध्ये तफावत आहे. आपण बोलतो ते हिंदीमध्ये आहे, ते संस्कृतमध्ये आहे, म्हणून त्याला नाम म्हटलं जातं. पण नाव कसं आहे, हे मायावी आहे. आणि नाम जो आहे नाम, तो कसं, हे देवाधिक लोकांची भाषा, संत एकांती बैसले आणि सर्व शास्त्र धुंडाळलेले, निवडून या काढले ते श्रीहरीचे नाम. ते जे नाम आहे ते तुम्हा आम्हाला नावं ठेवतो, नावं ठेवलेली आहेत 12व्या दिवशी काय प्रत्येकाला. बरं, जगामध्ये एकही अशी वस्तू नाही की तिला नाव नाही म्हणून. आपल्याला नावच नाही माहिती काय. जशी आपल्या लग्न सराई चालू झाली की हळदीमध्ये हळदीच्या रात्री ते देव खेळवतात नाही का. आणि मग जो भगत असतो त्याला ती नावाची लिस्ट माहीत असते, ती काही तो लिस्ट ठेवत नाही जवळ, त्याच्यात ती तोंडपाठ असतं. तो लगेच दान याला द्या त्याला द्या, ते विडे काढतात ना देव खेळवताना बरं का. आता हा देवांचा देव आहे काय, ज्याने त्यांना घडवलेलं आहे. परंतु ही गुप्त गुह्य गोष्ट ही कोणी जाणून घेत नाही. आणि न जाणल्या कारणाने आपल्याला मेन मुद्दा काय आहे की परत परत जन्माला यावं लागतं.
परत परत जन्माला म्हणजे मनुष्य जन्माला नाही बरं का. कारण मगाशीच मी म्हटलं की शेवटची पाळी, परत चान्स नाही. मग 1,83,99,999 इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. आता तेवढे जे योनी आहेत एक योनी कोटी कोटी वेळा, आणि मग लागे वारा मानवाचा. कोट वेळा म्हणजे एकावर शून्य लावता का. कोट म्हणजे हा प्रकार आहे. जसा 33 कोटी दैवत आहे, 33 कोटी आपण करोड समजतं का नाही. 33 कोट हा 4 आणि 84 लक्ष योनी. तसं 4 स्वेदक, अंडक, उद्भिद आणि जारद, ह्या 4 जसं त्या खाणी आहेत तशा या 4 याच्यामध्ये या फॅक्टऱ्यांमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि मग नंतर पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य योनी. आता आपण सांगा तेवढं आपण सर्व भोग भोगून काय आणि आपण मनुष्य जन्म का कटाळी न्याय म्हणजे अवचित आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह प्राप्त झाले. मग आपण त्याचा असाच वापर करायचा का, फुकट घालवायचा तो नाही. कारण का आपण आपलं जर वय तपासून पाहिलं तर कोणाचे 10 गेले, 15 गेले, 25 गेले, 50 गेले, 80 गेले, आपण असं गृहीत धरू. काही आले तसेच गेले. परंतु कशासाठी हा मनुष्य जन्म आहे. आपल्याला मेन मुद्दा काय घ्यायचा आहे की 1,84 योनीचा जो फेरा आहे तो चुकविण्यासाठी हा निरोप जाणून घ्यायचा आहे, भक्ती जाणून करायची बरं का. हरिपाठामध्ये सर्व सांगितले ते बरोबर आहे. शेवटच्या चरणामध्ये माऊली काय सांगतात मग पहा, हे दुर्लभ आहे सांगितले. नित्य नेम नामे ते आणि दुर्लभ. अशी परिस्थिती इथे आहे की हे सर्वांच्या ठिकाणी सर्वांच्या पदरी येतं असं नाही. ते दुर्लभ आहे. कारण त्याला एक भाग्य लागतं, त्याला एक पुण्य लागतं. तुकाराम महाराज काय सांगतात की तुका म्हणजे आम्ही बहु पुण्य केले. किती बहु म्हणजे बापरे अगणित नाही का. आणि इथं माऊलीने पण तुम्हाला सोपं करून सांगितले बघा की माऊली प्रत्येक अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आणि पुण्याची गणना मग हरीचं मुख समजलं देवाची या द्वारे. पहिल्याच अभंग देवाची या द्वारे उभा क्षणवारी आणि त्याने 4 मुक्ती साधी येणार खावं आहे का. मग माऊली सांगतात ते खोटं आहे का. मग हे कधी कळायचं. आम्हाला देवाची या द्वारे दरवाजाच माहिती. आम्ही मंदिराचाच दरवाजा नाही का, त्याच दरवाजात उभा राहतो. आणि आता इथं एका गोष्टीसाठी एवढा अट्टास, त्या मोक्षासाठी आधार बदल भटकतो माणूस. काय किती लाखो रुपये खर्च करतो. कशासाठी घ्या जरा, कशासाठी तर तीर्थयात्रा करण्यासाठी. आणि ह्या गोष्टीचं कसं तर निषेध केलेलं आहे. का निषेध केलेलं आहे तर तुम्ही जाणून बघा, जाणून करा भक्ती. काय अजाण्यपणाने केल्यानंतर काय होईल ते फार तुम्हाला पुण्य भेटेल. मग तो पुण्य कुठपर्यंत असतो, स्वर्गापर्यंत. माऊलींनी आपली समज काढण्यासाठी किंवा आपला भ्रम घालवण्यासाठी 9,033 ओव्या म्हटल्या. 700 श्लोक आहेत गीतेचे. त्या दादा 700 श्लोक आहेत. त्या 700 श्लोकांवर 9,033 ओव्या. कुणासाठी, ह्या जड जीवासाठी की ह्याचा भ्रम निघून जावा. नक्की बाबा मी कोण आहे. मला 12व्या दिवशी नाव ठेवले. काय मला 12व्या दिवशी नाव ठेवले, तो मी आहे का. आपण आरशात पाहतो रोज बरे का. नुसता रस्त्यात बाहेर जाताना देखील आरशात डोकावून पाहतो चेहरा बरोबर आहे का, केस बरोबर आहेत का नाही का. मग हा एवढं चिटकलेला असतो कशाला तर या शरीराला. या तर
मग खरं आहे का ते तुमच्या आरशातलं जे रूप आहे? बरं, आरशात तुम्ही नटता थटता तर तुम्ही आरशातल्या त्या प्रतिमेला हळद कुंकू बुक्का अबीर काय लावता? पावडर सुनो नाही ना? मग ते कळतं सर्व काय तसं नोट पण नाही. तर ते गांधी जे आहे की ना नोटीवर एक दिसतो दुसरा दिसतो का? तो आहे की नाही म्हणायची सोय नाही, कारण आहे पण तो दिसत नाही. पण विशिष्ट प्रकारे आपण जर माऊली सांगा ज्ञानेश्वरी माझ्याकडे ओव्या पाठ नाही, कारण वाचन वगैरे नसतं आपलं, बरं का. फक्त कामापुरता भाता भरायचा, तो तुम्ही सांगितलेलं तो भात्यात ठेवायचा, तो द्यायचा परत. तसं माऊली सांगतात की आपल्या अंधारात पायाखाली दोरी पडली, बरं का. आता परिवर्तन झालं, दोऱ्या राहिल्याने आता रबर आले. आता रबर पडला तर आणखी जास्त भ्रम वाढतो, कारण ते मऊ लागतं. तर माऊलीने दोरी दिली. दोरी जर अंधारात पडली तर आपल्याला सापाचा भास होतो आणि मग तो घाबरतो. बरं, त्याला आपल्याला भ्रम घालवण्यासाठी मग तिथं काय केलं पाहिजे? तर प्रकाशाची गरज आहे, दिवाने आला पाहिजे. आता टॉर्च निघाल्या, बॅटऱ्या नाही का. आता आपण डायरेक्ट मग बॅटरी करतो आणि आता त्या बॅटऱ्या पण लोप पावत चालल्या का? तर प्रत्येक मोबाईलमध्ये सुविधा आहे बॅटरीची नाही का. सर्व ह्याच्यामध्ये पोस्ट कार्डाचा धंदा पण फ्लॉप होत चालला. सर्व आपली हाताची पेंटिंग ती पण, कारण डिजिटल युग आहे ना सर्व. आता ह्या डिजिटल युगामध्ये हे कुठंच इकडं तिकडं करू शकत नाही कोणी. शब्द एकही शब्द माऊलींचा कोणी इकडं तिकडं करू शकत नाही. मग वस्तुस्थिती आहे. कारण का? तर एवढं करून सुद्धा नुसतं आपण वाचतच चाललो. काय बहुत केले पाठांतर, वर्म राहिले, वर्म दूर राहतं. मग ते वर्माला जाणण्यासाठी हा मनुष्य, केवळ मनुष्य जन्म त्याच्यासाठी. मग अशी म्हटले ना की इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. कसला विचार? आणि तो विचार शोधायला सांगितले. मी तुझा विचार विवेकी शोधावा, गोविंद माधव ह्याच देहामध्ये. म्हणून मग त्या गांधीला जर तुम्हाला बघायचं असेल तर ती अशी प्रकाशाच्या ह्याच्यात उजेडा अशी धरली एका बाजूने की तो गांधीजी दिसतो की नाही, आहे की नाही त्याच्यामध्ये. तसं तर तो आपल्या हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम की रांतासी काम विषयावरील नाही का. मग आपण पंच विषयामध्ये अडकलेलं नाही का. जसं देह पाचाचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले, भवचाकी सुटले जन्म मरणाची. तो जन्म मरणाचा फेरा चुकविण्यासाठी आपण स्वतःलाच ओळखायचे की बाबा नक्की मी कोण आहे नाही का. नक्की मी कोण आहे? मला नाव ठेवले 12व्या दिवशी, तो आहे का मी? नाही. तर तुम्ही ती शक्ती आहात की अखंड विश्व चालवणारी शक्ती. भगवंत काय सांगतात? म्या हलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले. तुमचा प्राण हलतो काय? तुमचा हलतो नवल नाही, 184 योनी आहे त्यांना हलवणारा तो आहे. आणि जगाशी चालविता मी एक, जगाला चालवणारा मी एक आहे. बरं, हे कोडी आहेत साधू संतांनी किंवा देवाने जे आपल्याला दिले ना, गीतेमध्ये पण सांगितले ना की माणूस भ्रमात विचारात पडतो. अरे असं कसं बोलतात देव? हे मदतची स्तव झाले, परी म्या नाही केले, ऐसे ज्याने जाणीला तो सुटला का, नाहीतर मग बांधला. कारण काय? तो सुटण्यासाठी आता समर्थांजवळ एक मनुष्य धावत गेला. माझी होती खूप इच्छा आहे, मला संसार काही सुटत नाही होत, संसारातून मला निघायचं आहे, मला भक्ती करायची. तर बोलतं, तू बोलतोस ते बरोबर आहे दादा. समोर झाड होतं आणि त्या झाडावर बऱ्याच मुंग्यांचं वाढून मुंग्या होत्या.
तर ते एक काम, आता गुरूंची आज्ञा तर बोलतात त्या स्वतः काय ते काय आहे? समर्थ त्याच्या समोरच गेले आणि त्या झाडाला मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर ते बोलतं, स्वामी हे काय करता बोलतो तुम्ही? सोडा सोडा बोलतं. ह्या मुंग्याचं आवडतं तुम्ही. तर मिठी मारले कोणी? आपण. सोडायला कोणी पाहिजे? तुम्ही आता मला सांगता की सोडा म्हणून. हा हे जे काय आहे ते ॲटोमॅटिक आहे, ते आपोआप सुटणारी वस्तू आहे. तुम्ही बोलता की मला ते सोडायचं आहे म्हणून. पहा, नाम घ्यावं लागतं. सुरुवात काय? आता तुम्ही तुमचं नाव पाठ केले का? ते विसरले घरी नाही, किंवा तुम्ही शोधत राहता का तुमचं नाव काय विचारल्यावर? नाही ना. मग ते कसं कळतं? का तर पडिले वळले इंद्रियाचं कळत. ते पेरले कुठे? इथे पेरले ना. ज्या आत्याबाईंनी काय परंपरा आहे जाती जमातीमध्ये नाही का, इथे काही सगळ्यांची येते आहे, आता काही जात नाही जमात नाही. कोणी यावं, हिंदू मुसलमान कोणी यावं, ख्रिश्चन यावं, बौद्धिस्ट यावं, कोणी यावं, सर्वांना अधिकार येते. मग जी वस्तुस्थिती आहे आपण विसरलो नाही नाव. मग ते इथं जे पेरलंय ना ते बरोबर तेव्हापासून ते वळण पडलं इंद्रियांना. आणि मग तुमच्याच नावाचं दुसरं कोणी समोर चालला असेल त्याला हाक मारली तरी तुम्ही पण पाहता, तुम्ही माझ्या ओळखीचं नाही का. आता पण असंच चाललंय भक्ती. हाका मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही घ्यावे. कारण का ओरिजिनल पाहिजे ना. आता ना काही होऊन देऊ आहे ती सत्य परिस्थिती सांगते. हा जयंत आणि हा सूर्य बरं का. कारण मनुष्य जन्म परत परत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय की रिटर्न परत बोलण्याचं कारण काय तेवढं की जर आपण समजून घेतला नाही तर मग किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजिती. ती फजिती टाळण्यासाठी आपल्याला परमार्थ जाणून करायचं. पण नेमकं काय जाणून करायचे? जाणतेने गुरु होईल तेने कृतकार्य होईल. जैसे मूल सिंचने शाखा फलित सदृष्टी वेदी. झाडाच्या मुलाला पाणी घालायला पाहिजे. आपण वरती ते पाईपाला, आता पाईप परिवर्तन झाले ना. जग कसं कलियुगामध्ये सर्व परिवर्तन. लगेच मोटर चालू केली की पाईप लावलं की लगेच सर्व पाणी ते झाडांवर. आता मुलाला पाणी घालायला पाहिजे ना. मुलाला पाणी घातल्यानंतर मग ते झाड फुलेल फळेल बहरेल एकदम मस्त होईल नाही का, टाकाटाक. तसं वस्तुस्थिती आपण नाम घेतो काय, काही बोलतात आम्ही नाम घेतो पण परिणाम नामाचा रूपाचा मेळ नसेल म्हणून परिणाम होत नसेल. पण काही नामधारी आहे आणि मी इथं तर पुरावे देऊन सांगतो मी बरं का. माझ्या पद्धतीचं काही नाही. नाम घेता वाया गेला शब्द काय वापरलेला आहे? नाम घेता वाया गेला. असं कोणी देखीला किंवा ऐकिला नाही का. आणि घेतलं तर मुखी नामाने हातीमोक्ष ऐशी साक्ष बोधांची. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. हिला किंमत याच्यामध्ये पाणी आहे तोपर्यंत. यातला पाणी संपल्यानंतर त्याच्यावरून किती गाड्या जातात या बाटलीवरून. त्याच्यात हवा भरलेली असते तोपर्यंत आवाज देतो ती, पण आवाज येतो जसा आपला होडीला घटक आणि मग शेवटी बोंब मारतात. तशी परिस्थिती शेवटी ह्या भूत असलं ना हिला, ती रस्त्यावर पडलेली असते, गाडी गेली त्याच्यावर, त्याचा मग स्फोट होतो, संपला नाही का. पण ह्याच्यात पाणी आहे तोपर्यंत तशी आपल्या शरीरामध्ये हवा चालवणारा आहे तर ती हवा आहे तोपर्यंत. आणि एकदा हवा निघून गेली, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा. पूर्ण एक दिवस जायचं. अगोदर माणूस मेल्यानंतर 40 वर्षाच्या पूर्वी पूर्ण एक दिवस जायचं. सकाळी मेला तर त्याला संध्याकाळ व्हायची, कारण ती माणसं बाहेर व्हायला, कोणी कर्जतला, कोणी तिकडं इकडं असे असायची. आणि तेव्हा सुविधा नव्हत्या. आता सर्व सुविधा झाल्या.
काय लगेच हॅलो उचकून जायचे गेला. मग केवढी घाई, काय विचारतात हुशार मंडळी, किती वाजता निघते टायमिंग पाहिला. कारण का मला मी वेळ देतो तुम्हाला, भले माझे येते नातेवाईक कोणी गेला तरी वेळ देऊ, कारण आपण नाही गेलो तर आपल्यामध्ये कोणी येणार आहे. मग केवढी किंमत आहे बघा, हवा आहे तोपर्यंत. आणि गेल्यानंतर त्याचं नाव पण गायब करतात, किती वाजता बॉडी किती वाजता येईल, किती वाजता टायमिंग दिली ना, टायमिंग ते पहिलं विचारतात. आणि मग आपल्या सोयीनुसार तो माणूस तिथपर्यंत पोचतो, नाही असं नाही. आणि जर माझ्यासारखा पण असला मग सांगणार तुम्हाला, जर उशीर झाला काहीतरी कामानिमित्तानं आणि वेळ दिली तर 7:30ची मी आलो, पण तुम्हाला काय तुम्ही कुठे तिथं बघायला ट्रॉफिक खूप झालेली, ट्रॉफिकच जाम ना, तर मला असेल नाही का सारवा. पण इथं नाही चालत ना, भक्तिपंथामध्ये या आपलं आयुष्य असं फुकट नका घालू. कारण का इथं मुखी नाम आणि हाती मोक्ष सांगितले लगेच. हे तूर्तर वस्तूची का सांगितलेलं आहे की अनुभवाला येणारी वस्तू आहे. मग आपण नुसतं घेत बसता येते का? आणि जी रीत आहे त्या रीतीप्रमाणे गेलं ते आजही तसंच्या तसं आहे. देव काय कुठे काळ्या पाण्याला गेले ना, फासावर गेलं नाही बरं का. ते आता आपल्याला फासावर लटकवतात. बघा तुम्ही आता किती चालले, कोणी फास घेतोय, कोणी आत्महत्या करतोय, कोणी विष प्राशन करतोय. म्हणजे एवढं डोकं जड झाले भरले नाही ते देवग्या कोणी देवना लगे का तर साठवण्याची जागा हृदय असते. एक आमच्या कांदे बटाटे भरल्यात डोक्यात, नको ते विचार, काय त्या विचाराने मनुष्य खतम झाला आहे. आणि नको 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 ते. आणि मग शेवटी काय तर हे असे फोन येतात की असं असं क्षणाचा भरोसा नाही. आमच्याकडे पण अशी घटना घडली आता यग आहे, पण नाही ना भरोसा नाही. कुठली वेळ कशी येईल अजिबात नाही. रात्री माझ्याशी बोलला, बुलेटवर होता, जय हरी केला, जय सद्गुरू केला. काय आम्ही लगेच जावं म्हणून क्षणभंगूर नाही भरोसा, कोण दिन येईल कैसा. सावध व्हायला पाहिजे आपण. तुका म्हणे सावध होईल आणि सद्गुरूला शरण जाईल. पण आपण बोलतो सद्गुरूला शरण, सद्गुरू म्हणजे नेमकं काय? जे सत्य वस्तूची जाण करून देणारे आणि तिचा अनुभव आणून देणारे त्याला सद्गुरू म्हणायचे. नुसता काही बोलणारे म्हणजे होतं नाही. आमचा जन्मामरणाचा फेरा चुकला, आम्हाला नाम भेटलंय, पण नाम भेटल्यानंतर परिणाम नको व्हायला. तहान लागल्यानंतर पाणी प्यायल्यानंतर तहान जाते की नाही? भूक लागल्यानंतर जेवल्यानंतर नाही घ्या दादा घ्या थोडंसं घ्या, नाही आता तुम्ही सोनं दिलं तरी नाही होत आहे का? काय परिस्थिती आहे बघा. मग तसं नाम घेतल्याबरोबर परिणाम नको व्हायला. जी 1.5 दमडीची दारू आहे काय नाथ महाराज सांगतात, जो मूल मदिरा पिये वो मदिरा नंदे नाचे काय, जेने ब्रह्मरस सेविला तो केविराया होता. ज्याने ब्रह्मरस ओरिजिनल पाहिजे, जेने ब्रह्मरस सेविला तो केविराया आवरला. तो आवरणार नाही ना आवरणार. मग तो आवरणार म्हणजे तो 1.5 दमडीची दारू पिणारा हल्दीत नाचतो, गातो, उड्या मारतो बरं. आणि रात्री घरी कधी येतो ते त्याला कळत नाही. कधी काही माणसं येतात घरी, काही येत पण नाही. ते कुठं रस्त्याला, त्यातूनच मी एक बरं का. पण साधू संतांचे अनंत उपकार आहेत. शब्द ब्रह्म हे सांगितलेले काय, ही माऊलींची वाणी आहे, याला कोणी खोटं करू शकत नाही. कारण का तिथून ती परंपरा आलेली आहे, त्यांच्या मुखाने आलेले, एक कानावर आलेले बोल, आणि तिथून ही वाणी पुढे आलेली आहे. संत बीज नहीं पलटे, चूक गए अनंत, हर एक युग में अवतार धरे फिर संत के संत. नाही का? म्हणजे असे किती आले राजे महाराजे नाही का, कितीतरी आले नाही कितीतरी गेले. अहो साधे भीमवाले आपल्याला बोध करून देतात. किती आले किती गेले संपले भरारा, तुझ्या राम नामाचा रे अजून दरारा. अजूनपर्यंत दरारा.
चंद्र सूर्य नाही, ते जाऊ द्या. चंद्र सूर्य हे तुमच्या आमच्या समोर जवळ आहेत म्हणून अशा काही तारांगण आहेत अवकाशामध्ये, बरं का, कितीतरी आहेत. पण ते त्यांचा अंतर काय आहे तर दूरवर आहे आणि आपल्याला पण ते जवळ आहे ते दिसतं, आपल्याला ते जवळ आहे. बरं त्याच्याही पलीकडे तुम्हाला बघायचं असेल, दुर्बीण घेतली का त्याच्या पलीकडचं दिसतं. म्हणजे डोळे दृष्टी तीच आहे, दृष्टीला फक्त फाटा काय अंजन घालायला पाहिजे नाही का. जर सद्गुरु कृपेने ते नामांजन घातलं, तुम्ही धन बघायला तुम्हाला डोळ्यामध्ये अंजन घातलं की ते दिसतं जमिनीतले धन. आणि मग आपल्यामध्ये जो देव आहे, देव आहे, देव आहे हृदय म्हणजे शोधून पाहिजे. आणि शोधण्यासाठी नामरूपी बॅटरी पाहिजे, जाण्याची रीत पाहिजे, आतमध्ये कसं जायचं ते, बरं का. जाण्याची रीत माहिती पाहिजे. ते सद्गुरू आपल्याला रीतीप्रमाणे रीत सांगतात, त्या रीतीप्रमाणे गेलो बघा. पुरावा देतो मग तैसे तोंडी ब्रह्मनाम असता हातीचे सात्विक कर्म परी विनियोगा विफलची होय. विनियोग पाहिजे कुठल्याही गोष्टीला. पैसा आला म्हणून कसाही उडवायचं नाही काय. आता तुम्ही पाहत असाल नंतर तोच बाबा ज्याच्या जागेवर ती इमारत 22 माळ्याची बांधते तो तिथं वॉचमॅन झाला. काय परिस्थिती बघा. कारण का योग्य विनियोग व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग कोण म्हणतं हे होत नाही म्हणून, होत नाही का, आज तसं आहे. पण आपण आणखी एक प्रमाण देतो तुम्हाला. संत सज्जनाने घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे. साधू संतांनी प्रचिती घेतली नामाची आणि आपण आळस जर केला काय तुम्ही ध्यानाला बसा. ध्यानाला भगवंत तुमचे ते नाम परीक्षेत घेतं. बसल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की काहीतरी मुंगी आली, काय गालावर आले का फळावर आली, काहीतरी का मच्छर बसले की काय. आणि मग त्याचं लक्ष असेल तर नामाकडे लक्ष लावायला सांगितले का ते फिरते त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुम्हाला नामाचा परिणाम बघायचा आहे ना, परिणाम जर घ्यायचा असेल तर एकाग्र चित्त करायला पाहिजे. चित्ताचा विषय काय, एकाग्रता साधली पाहिजे. आणि जर ती एकाग्रता नाही आली तर मग काही मंडळी बोलते देव पाहण्याचा विषय नाही, अनुभवाचा विषय. काल आमचं भाषण झालं असं की आपली चांगली बुजुर्ग माणसं बोलतात की देव पाहण्याचा विषय नाही. मला प्रमाण देतो मी वाटल्यास साधू संतांची. आणि अनुभवाचा विषय 100%. बरं अनुभव घेतल्यानंतर अनुभव सांगता येतो. अरे गुरुच्या मुला कसं बोट लावून मी दाखवतो नाही का. म्हणजे पाहिला रे हरी पाहिला किंवा देखीला नंदाचा नंदन पाहिला देखीला झालं तिथं नाही का. बरं आता राहिला प्रश्न पाहता येतो तो कसा, ते माऊलीने सांगितलेलं आहे. माऊली काय सांगतात, पाहता पाहणे दुरी सारुणे. तुम्हाला पाहायचं आहे ना, मग जे काळं पिवळं ढवळं काय रंगीत येतं ते बाजूला सारा, ते त्याच्याकडे लक्ष देऊ नका. काय सूर्य येईल समोर आणि म्हणजे असं जसा घाबरतो. आता आपण ते याच्यामध्ये पाहतो पिक्चरमध्ये पडद्यावर आणि काही क्लिपा पण अशा येतात आणि तो माणूस असा घाबरतो जागेवर, तसं काही त्याच्यात नाही. तर तशी वस्तुस्थिती येते, ते तुम्ही पाहत राहू नका. नंतर आरामशीर तुम्हाला जी पाहायचं आहे ना ते पाहता पाहणे दुरी सारून येत. आणि जेव्हा मग ते चित्तामध्ये प्रवेश करेल काय, चित्ताला त्याची आवड, त्या नामाची गरज आहे नाही का. मग आतमध्ये देव नाही का, आहे. पण माऊली सांगतात, मग माऊलीचे शब्द
घरी आहेत का होते अजून जन्माला यायचे. ते स्वामी विवेकानंद सांगतात की सर्व म्हणजे आपण बोलतो ना अज्ञानी ज्ञानी, सर्व ज्ञानी आहेत, अज्ञानी कोणीच नाही अजून, सर्व ज्ञानी आहेत. फक्त गरज आहे, भगवंत काय सांगतात, तसं नामदेवराय गेले तेव्हा अशी अशी परिस्थिती आहे, वो माल मेरे पास नाही मिळत आहे. ते तिकडं कुठं तुका म्हणे किल्ल्या त्या या संत असतील साधू संतांच्या जवळ तो माल माझ्याकडे नाही, कारण त्यांनी तुला कच्चा ठरवले की नाही. बरं, ज्याच्याजवळ पाठवलं त्यांनी माऊलींची किती हलापेष्टा केली सांगा बरं. आता असं असतं तर हा अरे बापरे, तो मायावीच राक्षस, तो मायावीच राक्षस गेला असता, असा ज्ञानी राक्षस नाही जाणार नाही का. मग वस्तुस्थिती काय, मग तशा खेचराला शेवटी खेचराचे पाय धरले, त्यांना पाठवलं अवघ्या नागनाथला, कुठे जाशील जा बाबा तुला अमुक ठिकाणी. देवा तुम्ही मनाशी बोला हो, पण माझ्या तासात जेवता, कीर्तनात नाचता आणि मला सांगा तुम्ही उलट देता, त्यांचं ऐकता. तुला सांगितलं ना त्या किल्ल्या त्यांच्या, ते माझ्याकडे नाही हो. बघा तुम्हाला एक गंमत सांगतो, गंमत म्हणजे इदम ते गुह्यतम. जसं अर्जुनाला भगवंताने सांगितलं की जर हे मला माहीत असतं तर मी कशाला सांदीपणीला शरण गेलो असतो. त्याची कृपा आहे म्हणून बोलते, पण त्याच्यासाठी सद्गुरू तुला करावं लागेल, साधू संतांजवळ जावं लागेल. श्रीरामाची नाम ठाऊक असतात तरी का शरण जाता वसिष्ठाची, मग ते वसिष्ठाला शरण गेले नसते. बरं, हे तुम्हाला आम्हाला जायचं आहे म्हणून त्यांना काय राम माहीत नव्हतं, रामाला माहीत होता, कृष्ण माहीत नव्हता, माहीत होतं. फक्त ही रीत घालून दिलेली आहे, त्या रीतीप्रमाणे जाण्यासाठी तुम्हाला आम्हाला कुठेतरी नतमस्तक व्हायला पाहिजे. नम्र होती विकातेने कोंडिले आनंद. जोपर्यंत आपण नम्रता येत नाही, आता इथं येताना आपण ताट मानेने अजिबात नाही, परमेश्वराच्या मंदिरात चाललोय आपण. शिवमंदिरामध्ये दरवाजा छोटा ठेवलेला असतो का, नाही मान ताट असते नाही का. आता तरी नम्र हो. बरं, ही आता तिथे ते शिवाचा रामाचा शिवजप चालू आहे काय. आता तुम्हाला राग आहे कदाचित अभ्यास माणसाला, तर माझा तेवढा अभ्यास नाही. भोलेनाथ देखील ह्या वाटेवर आहे, माऊली सांगतात. त्यांना पण हे सापडलेले लक्षात ठेवा, या अवस्था जी आहे ना त्यांना ते वाटेवर आहेत त्या, कारण का ते एकाने एकाला द्यायचं होतं त्यांचा संप्रदाय. आदिनाथ उमा बीज प्रगट मच्छिंद्र लागले, अशी ती आली परंपरा, ते माऊलींपर्यंत आली. माऊलींना शेवटी हे तुमच्या आमच्यापर्यंत आले ते सोपं नाही, खाऊ नये. या हे जे ध्वजारोहणी, या ध्वजेच्या खाली फाउंडेशन टाकताना स्वतःचे आईबाप म्हणजे त्यांना आपले या देहांतपणाचे पैठणला पैठणकरांनी शिक्षा दिली. तर तुम्हाला पोरांना सुखी पाहायचं असेल तर तुम्हाला असं राहून जमणार देहांतपणाचे, हो ना. देहांत प्रायचित्त करावं. बघा, मुलांच्या सुखासाठी देहांत प्रायचित्त केलं की नाही, केला ना. आणि माऊलींनी तुम्हा आम्हा मुलांसाठी त्या मायबापाने केलं ते निमित्त त्यांचा परिवार, पण हे तुम्हा आम्हाला या जड जीवाला ते त्यांच्यासाठी हे केलं. जे फाउंडेशनमध्ये तुम्ही आम्ही ते बांधताना, ब्रिज बांधताना ते होतं नरबळी दिला जातो, धन प्राप्त करताना नरबळी दिला जातो. ते खोटं नाही, त्या अक्षरशः खरं आहे बरं का. देतात ते भव्य पृथ्वीचे धंदे चालू आहेत, आता पण चालू आहे. पाऊस, बोटांचा पाऊस, काय 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 तुम्ही डोकं नाही करणार. आपल्या संप्रदायाचे जी धुरा ज्याने हरिभक्त परायण गुरुवर्य बाबुराव पाटील आयरेचे बरे का, त्यांनी एवढा सपोर्ट केला त्यावेळेस की पांढरे कपडे गरजेचे आहेत ना संप्रदायामध्ये.
ते देखील त्यांनी घेऊन दिले नवीन नवीन सुरुवातीला. याला कपडे नाही पांढरे कशासाठी हा नवे एकुल्यासारखे त्यांनी असं मेळ जमवला. आणि हे समाजामध्ये त्यांना कोणाला आवडत नव्हतं. ज्याची अवस्था होतं त्या भानामध्ये होती. तो घोटीचा बुवा कोण येतो तो यांच्या अंगात बोलतं ते काय वारे येतात भानामध्ये नाही का. पण जावे त्याच्या वंशा देवाकडे पाण्यात त्याला मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा देवाकडे. ते दादा देखील त्या आमिषापोटी त्या मार्गी लागलेले. मग जेव्हा जब तो ठोकर खाता नाही का जोपर्यंत ठोकर खात नाही तोपर्यंत माणूस नाही पुढच्याला ठेच लागल्यानंतर पाठीमागचं सावध व्हायला पाहिजे नको व्हायला पाहिजे नाही का. मग त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. आता ते कुठल्या पोस्टला झाले बघा. आणि समाजामध्ये अशी धुरारोहणी नामाची आणि ह्या सर्व भागामध्ये नाही तर हे हा जो बीजारोपण आहे हा बाहेर गेलं काय. आमचे हरिभक्तपर्यंत नामदेव महाराज नाही दातिलीचे ते तिकडं कुवेतला दुबईला गेले टाटाच्या मार्फत टाटा कंपनीच्या मार्फत कामाला. आणि मग तिकडे ते आपले हे म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपलं हे मर्यादित आहे हे सर्वकडे काय. आणि हे जे पोचलं नसतं पण ते दादांनी सपोर्ट केला ते खरं आहे ना. मग खऱ्याला सपोर्ट करायचा कारण का शास्त्रप्रचिती आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती याचा मेळ घालून दाखवायचा आहे. याच्यात आहे ना ते तुमच्या आतमध्ये गुरुमुखे जे पडले तुमच्या कानावर काय मजल होते सद्गुरुतेने तारीला संसार करू विशेष अध्या धरू विवेकाने. मग तुम्ही आम्ही विवेक दिल्यानंतर पण आता तुम्ही आम्हाला प्रबोध झाल्यानंतर आपण झोपलेलो होतो. कुठे या झोपल्यामध्ये जे आपली 50 वर्ष भुललेली झोपेत त्या झोपेत नव्हतं बरं का. कारण डोळे उघडे असून हे झोपलेले आहे. आता आपण हे पाहतो ना हे स्वप्न आहे. हे कधी खरं वाटेल ज्या वेळेस प्रबोध झाल्यानंतर आणि त्याचा अनुभव आल्यानंतर प्रश्नच येत नाही ना हो. मग प्रबोध झाल्यानंतर मग आपल्याला काय ते दुर्लक्ष करायचं आहे का. जे दृष्टी दिसते त्याची हरिरूप पूजा जप ध्यान त्याची नाही असं करायचं आहे का. नाही अजिबात नाही. अहो मोबाईल घेतला 10,000 आता 20,000 बरं घ्यायचे तर मग त्याला चार्जिंग करायला नको का करायला पाहिजे. त्याचे बॅलन्स टाकायला नको का टाकायला पाहिजे. याच्यात सर्व काही आहे. एवढी सुविधा विज्ञाने तुम्हाला दिलेली आहे फक्त देव सोडून. पण देव आहे याच्यात तुम्हाला दिसेल का. बाबा दिसतील बटन दाबला की ते पण आहे बघा की गडबड बटन दाबला की त्याच्यामध्ये 3 हे असतात. एक पटलावर येणारा आणि दुसरा आपला लॉक झाला लॉक खोलल्यानंतर दुसरा असं त्याच्यामध्ये सुविधा असते. पण आता ते बोलू शकत नाही. ते बोलतात विज्ञान पुढे गेला एडिट करतात ना काय बोलतात त्याला बाबा त्याच्यावर पण ॲक्शन घेते. कारण असं करू नये. कारण का सत्य परिस्थिती ती मांडा तुम्ही ते खोटं कशाला सांगता. पण ते आता फक्त एक कर्मणूक म्हणून. मग हा कर्मणुकीचा विषय आहे का नाही. तर मग ह्याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. मग तुम्ही बटन दाबा ते बटन आहेत तुम्हाला पोलीस मागवायचे आहे बटन दाबा 100 नंबर दाबला हजर 102 दाबला तिथे अग्निशमन आग लागली तरी हजर. पण त्याच्यामध्ये तुमच्या मोबाईलचा सकट पत्ता येतो. त्यांना सांगायची पण गरज नाही. पण का ते पटकन क्विक सर्व्हिस यावी म्हणून बाकी काहीच नाही. मग सांगा बरं याच्यामध्ये ही सर्व सुविधा भरलेली आहे. तशी शास्त्रामध्ये सर्व सुविधा भरलेली आहे. फक्त ते करून घ्यायला पाहिजे. आपण ते करून घेत नाही जाणून घेत नाही आणि न जाणल्या कारणाने गडबड होते. काय गडबड होते. येर ती माई के दुःखाची जनती नाही आधी आणली अवसान. मग ते दुःख लागलेलं असतं पाठीमागे. आणि इथं कसं आहे सर्व सुखाचे आदर बाप रखमा देवीवर नाही का. सर्व सुखाचा आदर कुठे आहे तर आपल्या आतमध्ये. आणि आपण सुख बाहेर शोधतो. सुख बाहेर आहे का नाही. सुख आतमध्ये. सुख आहे देवाजवळ आणि देव आहे तुमच्याजवळ. सांगा बरं मग हे कधी करायचं नाही का. वेळ झाली जाता. अच्छा मग सांगा आता जे आपल्याला जे कळून घ्यायचं आहे ते कळून घेत नाही.
मग आपल्याला एक तत्वनाम साधती साधन काय एक तत्वनाम नाम कसं आहे एक तत्व आहे एक तत्वनाम गुरु तरी म्हणा हरीची करुणा येईल तुझी पण धरा तुम्ही बरे का आणि मग द्वैताचे बंधन न बांधिले द्वैत काय बंधन कसले आपल्याला हेच बंधन मग त्याचा नाथ महाराज पुरावा देतात जग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा जे बंधन आहे हरित रूपे त्याचा नाश झाला आणि आपण प्रारब्धाचं भोग म्हणजे आपण वेगळं समजतो काय करणार आपल्याला ते भोगायलाच लागेल असं तसं खरं भोग तो आहे बरं का किती वेळा जन्मा यावे की त्याचं सांगितलं माऊलीने की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरित रूपे त्याचा नाश झाला नाही का बरं दामामृत गुढी वैष्णवाला वैष्णव कोणाला म्हणायचं नाही का ज्यांच्याकडे हे ओरिजिनल नाम आहे आणि ज्यांना ही अनुभूती आलेली आहे तुम्ही आता लग्न झाल्यानंतर काय तर कुणाचा पाळणा लेट हलतो कुणाचा लवकर हलतो नाही का कुणाला त्यांचा पाळणाच नाही हलत नाही आणण्याला कारण श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे की त्यांच्यावर मुलांचे ऋण नाही मुलांचे ऋण नाही बरं का आपण समाज हेटाळणी करतो त्यांची काय शब्दांनी बोलून हेटाळणी करतो पण अजिबात नाही त्यांच्यावर ऋण आहे आणि ज्यांना मुलं आहेत काय दिवे लागले त्यांनी काय सोन्याची पिंड बनवतील जिरी जरी बनवून तरी काय आहे त्याचा दशरथाला किती पुत्र होते 4 पुत्र पाणी पाजायला नाही का मग सांगा बरं काय खरं आणि काय खोटं म्हणून हा जो निरोप आहे हा एवढ्यासाठी जे खरं आहे ते साधू संत या माऊलीने हरिपाठामध्ये काय स्पष्ट सांगितलेलं आहे की दामामृत गोडी वैष्णवाला आलेले आणि योगी या साधने जीवन करा बघा योगी यांच्या पण माणसे उमरडून जाईल तया परिपाठता हरपला मी दिवसावा कुठं तर आपल्या ठिकाणी वैष्णवांजवळ मी असं इकडे तिकडे नाही योगी यांना मानते योगींना मग दुर्लभ आहे ते कारण का त्यांना ती कला प्राप्त होते हां बघा बरोबर आणि सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला आलेला प्रश्न झाला सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला लगेच काय प्रल्हादाचे किती हाल केले पण त्यांच्या मनामध्ये एक ते बिंबलं हरिनाम जो घेतला आणि तो बिंबलं आणि उद्धवाला आलेला कोणी बोलतो जाता जाता काय नाही का तर काही शब्द असे असतात उद्धवाला आलेला कृष्ण दाता हा विश्वव्यापक नाही का भगवंत जो दाता आहे सर्वांचा तो उद्धवाचा देखील त्याने उद्धार केला नाही का ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरला जाणे नाम कसं हे सुलभ आहे पण सर्वत्र दुर्लभ विरला जाणे विरला म्हणजे विरला का म्हणे तुका त्याचे लोटांगणी काय जगी विरला ऐसा कोणी तुका त्याचे लोटांगणी आणि एक दुसरा तुकाराम महाराजांचा प्रमाण आहे कारण का ही प्रमाण हे आपल्या जीवाला पटावी आणि ते त्या ठिकाणी नतमस्तक किंवा नम्रता यावी त्याच्यासाठी नाही बाबा हे खरं आहे काही बद्दल मग आम्हाला कसं नाही होत तर नामाचा रूपाचा मेळ नसल्या कारणाने ते नाही होत आणि नामाचा रूपाचा मेळ काही लगेच लागली काय तिथे नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग येते लगेच नाही म्हणायची सोय नाही मग आता इथं नाही का उभा आहे इथं पण आहे फक्त आवरण काय आले पण तुम्हाला मला आवरण नाही आलं पुढे उभा जग जेठी नाही का उभा जग म्हणून हे आवरण आले तर तुम्हाला उभं पण दिसत बाहेर उभं आहे बरं त्याची आकाश एवढा आहे का तुका आकाश आहे एवढा काय सांगितलं तुका आकाश आहे एवढा परंतु माऊली त्याच्या पुढं सांगितलं त्याच्या पुढं काय झालं गगना उडी वाढ
ज्ञानदेव कसे निवृत्तीची चाड आणि गगना उणे वाढ नाम आहे, नाही का. मग बघा आता ते तुम्ही आहात, जे गगना उणे वाढ नाम आहे ते तुम्ही आहात. पण ते कधी, ज्या वेळेस आपल्या पदरी ते नाम येईल आणि नामाची प्रचिती घेतल्यानंतर प्रबोध मिळेल. प्रबोध झाल्यानंतर मग काय सर्व सुखची सुख, बरं का. आपण विचार करत नाही त्या गोष्टीचा, की बाबा हे असं का होतं आहे, ह्यालाच का असं होतं काय. बाबा एवढी वर्ष आम्ही काय डायरेक्ट बोलतात ना, हो काही येत पण नाही. आणि बाबा तर नेहमी सांगायचे की ज्या रेगाटलेल्या पाठी आहेत ना त्यांच्या मागे लागू नका. अहो 95% सर्व पिणारी मंडळी याच्यामध्ये लगेच उड्या टाकतात. कारण का, हे कधी ऐकलं नव्हतं, कधी पाहिलं नव्हतं, बरं का. आणि हे तुम्ही लगेच बोलता असं कसं. आणि ज्या वेळेस कोणाच्या 8 गुरु, कोणी 9 गुरु, बरं सामदेव महाराजांचं आमचं दृष्टांत नका, कृती महाराज त्यांचे दत्तगुरूंचे तेवढे 24 नाही का. सामदेवाने 1400 वर्षे शरण जतन केलं आणि कुठे शरण गेले, मुक्ताईला शरण गेले. इथं ते लहान मोठ्याचा काही संबंध येत नाही. हरी से कोई नाही बडा, दिवाने क्यों गफलत में पडा, नाही का. हरी से कोणी मोठं नाही. आणि बोलता बोलता काय अवघड शब्द किंवा तीक्ष्ण असेल काही त्याबद्दल मला क्षमा करा. कारण कमी म्हणजे व्यासपीठावर आपण कमी बसतो, अशी बडबड जास्त करतो, कारण बाहेर बडबड जास्त करता येते. आगा ज्यावेळेस आखाड्यात उतरतो ना तेव्हा ते दुसऱ्याचं डोकं चालतं. तो पेलवा दोघं ते तिथे खेळतात, रमी खेळताना ते पण ते रमी खेळतात ना, तो बाजूला होता, अरे काय नाही सोडी इथे लक्ष. तशी परिस्थिती आहे. इथं आल्यानंतर ते करतं. आपल्याला असं वाटतं काय तिथे पण नाही, इथं ती बुद्धी खुंटीत होते काय. ज्या वेळेस माणसाला बोल बोले सुखाटी करणी करे तर असं बोलता बोलता काही चुका झाल्या की त्याबद्दल क्षमा करा. चांगले असेल त्याचा विचार करा नक्की, बरे का. आणि आवर्जून हे आपलं चिंतन सोडायचं आहे. हरिनाम आहे ना, ते बसायचे, संकल्प सोडायचं वाटल्यास संकल्प सोडायचं आणि बसायचं मस्त. जसं सांगितलं आसन तसं. असं नाही की तुम्हाला ते आसन मांडा, हे करा ते करा, तुम्हाला पायपासून बसा, झोपून कसं घ्या, तुमची कंडिशन तशी असेल शरीराची तर. आणि जर तुम्ही धडधकट व्यवस्थित बसू शकता तर मग का नका आसन घेऊ, असं घेऊन बसा. पण खाली काहीतरी घ्यायचं, बरं का. खाली काहीतरी बरे असेल ते मग पण घेतलं तरी चालेल, पण बसायचं असं. तर बोलता बोलता काही चुका झाल्या असतील त्या आणि चांगलं असेल तर माझ्या माणूस सद्गुरू कृपागुरूंच्या कृपेने, जसं पैठणामध्ये माऊलींनी रेड्यामुखी वेद वधून घेतले नाही का. 4 पायांचा, 2 शिंगांचा, 1 शेताचा. आणि तसं माय माऊली सद्गुरू श्रीपादबाबांच्या कृपेने हा रेडा देखील तुमच्यासमोर 2 पायांचा, बिना शेपटाचा नाही का, बिना शिंगांचा. तर काय वधून घेतलं माय माऊली, ते तुमच्या कृपेनेच बोललो मी, बरं का. कारण ही पावर समोरून येते, पावर समोरून येते. तर त्यामध्ये काही चुका झाल्या असेल त्याबद्दल क्षमा. चांगले असेल तर माझ्या श्रीपादबाबांच्या कृपेने आपल्या माझ्या मनाला जे बोलले त्या तुमच्या कानापर्यंत हा सुखाचा निरोप आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगले असेल तर विचार करा. काही वाईट बोललं असेल ते कुठेतरी नाल्यामध्ये सोडून तुमच्या चरणी अर्पण करून पांडुरंगाची चरणी अर्पण श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, बाबा एकनाथ महाराज की जय. अवतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद रामदास बाबा, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज, सच्चिदानंद महादेव बाबा महाराज, सच्चिदानंद नाना बाबा महाराज, सच्चिदानंद सावराम बाबा महाराज की जय. साधू संतान की जय.
आता विश्वात्मके देवे येने वाकेत तुष्यावे तोषो मे मजदावे तसाय दामे जय कलांची व्यंकटेशांड